नमस्कार, मी डॉक्टर सौ शुभांगी अमरसिंह काटकर आपल्यासाठी घेऊन येत असते आयुर्वेदा, योगा, प्राणायाम, आहार, विहार, ऋतुचर्या, दिनचर्या आणि सौंदर्य टिप्स या रिलेटेड व्हिडिओ. आपल्याला जर या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझा नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच समजेल. आजकाल डायबिटीस म्हणजे मधुमेह या आजाराचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत या आजाराचे पेशंट्स आपल्याला पाहायला मिळतात. या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, त्यांना आवश्यक माहिती काय आहे की जे त्यांना माहितीच असली पाहिजे, त्यांनी त्यांचा आहार विहार कसा असावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे बोलूयात. मधुमेह म्हणजे डायबिटीस. हा आजार कधी झालेला आहे असं म्हणतात तर जर रक्तातली साखर म्हणजे ब्लड शुगर लेवल जर वाढलेली असेल तर हा आजार झाला आहे असं म्हणतात. रक्तातली उपाशीपोटीची शुगर लेवल म्हणजे BSL फास्टिंग आणि जेवल्यानंतर 2 तासानंतर केलेली शुगर लेवल म्हणजे BSL PP या 2 तपासण्यांमध्ये जर रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढलेलं दिसलं तर डायबिटीस आहे असं समजलं जातं. आता डायबिटीसचे जे पेशंट्स असतात त्यांना प्रत्येक वेळेला काहीतरी त्रास होत असतो आणि नंतरच डायबिटीस डिटेक्ट होतो असं काही नाही. वेगळ्या काहीतरी कारणाने, म्हणजे कधी ऑपरेशन करायचं असतं, कधी जखम बरी होत नसते, अशा वेगळ्याच कारणांमुळे रक्तातली साखर चेक केली जाते आणि त्या व्यक्तीला समजतं की आपल्याला डायबिटीस आहे. खरं तर त्या साखरेचा काही त्रास होतो आहे असं काहीही लक्षण दिनचर्येमध्ये रोजच्या रुटीनमध्ये त्या पेशंटला जाणवत नसतं. म्हणून त्यांना असं वाटतं की कशाला औषधं घेतली पाहिजेत, काय गरज आहे औषधाची, मला तर काही त्रास होत नाही. परंतु तसं नाही. रक्तात वाढून राहिलेली शुगर तुमचे डोळे, किडनी, हृदय तसेच रक्तवाहिन्या यांवर वाईट परिणाम करत राहते. म्हणून ती लेवल नॉर्मल रेंजमध्ये राहणं आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाची गोष्ट असते. जर ती लेवल अशीच वाढलेली राहिली आणि आपण त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर डायबिटीसमुळं आपल्या शरीरामध्ये गंभीर आजारांची निर्मिती होऊ शकते. म्हणून ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ती ट्रीट न करता तसंच गप्प बसणं म्हणजे अगदी वेडेपणा आहे. मग ट्रीटमेंट देताना डॉक्टर काय करतात तर काही औषधं सांगतात, आहारामध्ये काही पथ्य पाळायला सांगतात आणि विहाराचे पण काही नियम तुम्हाला घालून देतात. मग 1.5-2 महिने शुगरची औषधं आणि ते नियम आहार विहार पाळल्यानंतर तुमची ब्लड शुगर लेवल एकदम नॉर्मल होऊन जाते. मग बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की आता काय औषधांची गरज आहे, पण तसं नाही. जसा आहार विहाराचा या आजारामध्ये रक्तातली शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी रोल आहे तसाच औषधांचाही फार महत्वाचा रोल असतो. तुम्ही जर औषधं बंद केली तर परत एकदा ती शुगर लेवल जास्त प्रमाणामध्ये वाढू शकते आणि गंभीर स्वरूप धारण करू शकते. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या औषधांमध्ये काहीही कमी जास्त किंवा बंद करणं असे प्रकार करू नका. आहार कसा घेतला पाहिजे तर आहारामध्ये आपण कोणताही पदार्थ खाल्ला तरी सुद्धा रक्तामध्ये त्याचं ग्लुकोजमध्येच रूपांतर होतं. म्हणजे फक्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळं रक्तामध्ये साखर तयार होते असं नाही. तर तुम्ही तिखट जरी पदार्थ खाल्ला ना तरी त्याची रक्तामध्ये जाऊन साखर म्हणजे ग्लुकोजच तयार होते आणि नंतर त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर करून आपण आपल्या शरीराच्या हालचाली करत असतो. तर परंतु गोड पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचं जास्त प्रमाणामध्ये शुगरमध्ये रूपांतर होतं. म्हणून आपण गोड पदार्थ पूर्णपणे बॅन केले पाहिजेत. म्हणजे चहा घेत असाल तर त्याच्यामध्ये साखर घालू नका, कोणताही पेढा बर्फी सारखा गोड पदार्थ खाऊ नका. तसेच भात आणि ज्वारी या गोष्टींमध्ये सुद्धा शुगरचं प्रमाण जास्त असतं. म्हणून या गोष्टी कमीत कमी करा. गोड फळं अगदी एखादी दुसरीच फोड खा, त्यापेक्षा जास्त खाऊ नका. गोड वस्तू खाणं जेवढं तुम्ही टाळाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे. विहार
विहारामध्ये कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, तर तुमची जी दिनचर्या आहे ती ऍक्टिव्ह दिनचर्या हवी. त्याच्यामध्ये चालण्याचा अंतर्भाव हवा. तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्ही रोजच्या दिनचर्येमध्ये चालणं हा व्यायाम तर ठेवलाच पाहिजे, पण त्याबरोबर योगा आणि प्राणायाम या गोष्टींचा पण तुम्ही अंतर्भाव केला पाहिजे. रक्तातली शुगर वाढलेली आहे म्हणजेच काय, तर आपल्या रक्तात शुगर कंट्रोल करणारी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्येच बिघाड झालेला आहे. त्यामुळं जे डायबिटीजचे पेशंट असतात त्यांची शुगर जशी वाढते तशीच अचानक कमी पण होऊ शकते. वाढलेली शुगर फार पटकन आयसीयूचा रस्ता दाखवत नाही, परंतु फार पटकन कमी झाली जर शुगर तर मात्र रुग्णाला काही लक्षणं दिसतात, जसं की खूप जास्त घाम येणं, चक्कर येणं किंवा चक्कर येऊन पडणं. अशा स्थितीमध्ये डायबिटीसच्या पेशंटना शुगर कमी झाल्यामुळं व्हायटल ऑर्गनवर अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून प्रत्येक मधुमेहाच्या पेशंटनी स्वतःच्या खिशामध्ये एखादं चॉकलेट किंवा साखरेची पुडी ठेवली पाहिजे. आणि आता मी जी लक्षणं सांगितली ती लक्षणं जर जाणवली तर पटकन थोडी साखर किंवा चॉकलेट तोंडामध्ये टाकलं की मग त्या चॉकलेटमधून साखरेमधून तुमच्या रक्तातली शुगर वाढून तुम्हाला नंतर होणाऱ्या त्रासाची तुम्ही प्रतिबंध करू शकता. म्हणून ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवा. चला तर मग डायबिटीज जरी असला तरी या सर्व गोष्टींची आपण काळजी घेऊया आणि एक पाऊल टाकूयात आरोग्याकडे आयुर्वेदाच्या मदतीने. नमस्कार.